आज एक रिझर्वेशन होती आणि मी सुसगावमध्ये, आणि सुसगावमधून मला सिम्बॉयसिस कॉलेजकडे जायचं होतं. तर मुलांना सांगितलं की डब्बा झालेला नाही आहे तर तुम्ही जाऊ शकता म्हणून, वेळ लागत असेल तुम्हाला तर. आणि माझा वेळ ऑलरेडी झालेला होता जाण्यासाठी. 7:50 झालेत. मला 8:20ला तिथं पिकअपला जायचं होतं. रिझर्वेशन असल्यामुळे थोडंसं लवकर निघायला लागतं, म्हणून मी बघा अर्धा तास अगोदर निघालोय मी. मैडम पिकअप है ना आपका? हाँ भैया, बस 8:30 का है। 8:20 का है ना? हाँ 8:20 का। ठीक है आ रहा हूँ मैं, बानेर से आ रहा हूँ, इसके लिए कॉल किया कि कंफर्म है या नहीं। हाँ ठीक है। ओके, मैं पहुँचता 8:20 तक पहुँचता, आप आ जाइए. मी त्या साईडला जात असताना सिम्बॉयसिसकडे वळणार तेवढंच हे बघा ट्रॅफिक लागलं. आणि ट्रॅफिक कशा प्रकारचं पाहिलं असेल तुम्ही आता. आणि तो एक मेसेज आला मला की तुम्हाला उशीर होतोय म्हणून रिझर्वेशनकडे पोहोचण्यासाठी. तर इथं 8:08 झालेत, अजून 12 मिनिटं माझ्याकडे होते. मी प्रयत्न करत होतो की उशीर तर लागणार आहे, मला दाखवत होतं की मी डॉट टायमाला पोहोचणार आहे म्हणून. मला तसं 25चा टायमिंग दाखवत होतं, पण मी घाई नाही केली. तर माझं रिझर्वेशन होतं तरी देखील मी घाई नाही केली. आणि 3,500ची राईड होती, इंटरसिटी आउट स्टेशनची रिझर्वेशनमध्ये आलेली होती. आणि अशा प्रकारे नंतर कॅन्सल झाली. आणि मी त्या ठिकाणी बघा डबा पण नाही घेतला, आणि का तर झाला नाही. आणि पुढं कस्टमरकडे जायला कमीत कमी 5 मिनिट एक्स्ट्रा ठेवूनच मी जाण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे अर्धा तास अगोदर 6 किलोमीटरसाठी मला अर्धा तास लागेल ह्या हिशोबानं मी निघालो होतो. पण ट्रॅफिक कधी कधी जास्त असते, म्हणून मग मी शक्यतो म्हटलं की चला. पण तरी देखील मी घाई नाही करत. जरी हे रिझर्वेशन जरी कॅन्सल झालं तरी मला दुसरी राईड भेटणार आहे किंवा दुसरं काहीतरी ऑप्शन आहे. पण विनाकारण रॉंग साईडने पुढं गेलो आणि जर समोरच्यानं एखाद्यानं जरी समजा चुकून डॅश केलं तर त्या ठिकाणी त्याचंही नुकसान भरून द्यायला लागेल आणि आपलंही नुकसान भरून घ्यायला लागेल. तर ह्या गोष्टी होतात म्हणून. आणि सर्वात महत्त्वाचं आहे नुकसानीपेक्षा ना, जे आपण म्हणतो ना की या शिस्तबद्धता जे असते आपल्यामध्ये, ते शिस्तबद्धता पाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शक्यतो बाहेर निघाल्यानंतर सकाळी निघाल्यापासून मी संध्याकाळपर्यंत शक्यतो कुठं एखाद्या वेळेस चूक झाली तर चुकीने अनावधानानं चूक होते माझ्याकडून. नाहीतर मी शक्यतो एकामागे एक गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो, आरामात गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो. जो समोर आहे तो लवकर निघून जाईल, एकामागे एक आपण पुढे जाऊ शकतो. पण हे गणित फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे. आता या नंतरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर देखील काम चालू आहे रोडचं, आणि थोडंसं नॅरो होतो रोड. तर समोर जाऊन 4 लाईन करून पण काही फायदा होणार नाही आहे. पण काही लोक राईट साईडने ओव्हरटेक करतात. आता एकामागे एक गाड्या जात आहेत, गाड्यांचा वेग हा ऑलमोस्ट कमीच असणार आहे. वेग घ्यायला काही सर्वांनाच तेवढा वेग घेता येणार नाही आहे का, की इथं या ठिकाणी देखील गाडी पळणार नाही आहे का. पण स्लो चालवत आहेत का, तर समोर वाहतूक कोंडी नको व्हायला. एकामागे एक एका लाईनमध्येच चाललो तर आपण त्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळू शकतो. पण एक भाऊ बघा आता आपल्या राईट साईडनी समोर येतो. आता ह्या गाड्या गेल्या, त्याला स्पेस तयार झाला असं वाटलं की लगेच आता ह्या समोर ज्या आलेल्या भगिनी आहेत त्या रोड क्रॉस करणार होत्या. बघा अशा ठिकाणी मी हात करून देखील त्यांना सावध केलं की समोरून कोणतरी क्रॉस होणार आहे, तरी देखील त्यांनी पुढंच गाडी आणि फास्ट घेऊन गेले. मग थोडंसं माणसाला राग येतोच मित्रांनो, मला देखील थोडंसं राग आला. मग मी बघा अजिबात विचार केला नाही. जर या ठिकाणी गाडी जर लागली असती तर एक तर भांडण जरी झालं असतं, नाहीतर त्याला माझं भरून तरी द्यायला लागलं असतं जे नुकसान झालं ते. आणि कशा प्रकारे दाबलं तुम्ही पण पाहिलं असेल. मी नाही विचार करत मग नंतर. पण दर एकासोबत असं कधीही करू शकत नाहीत आपण, आणि केलं पण नाही पाहिजे. पण याचाच गैरफायदा हे लोक घेतात. खरं तर त्याला लाईनमधून बाहेर काढलं पाहिजे, साईडला गाडी थांबवून समोर आडवी लावून, आणि तू त्याच साईडनी पुढं निघून जा, नाही तर पाठीमागे जा म्हणून त्याला सांगितलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी सर्वांनीच केल्या पाहिजे. याच्यानंतर थोडं पुढं गेलो का नाही तर पाठीमागून परत एक थांबल्यानंतर एक होंडा सिटीवाली बाई राईट साईडनी पुढं आली. मी हात केला, थांबवलं आहे. आता त्याच्यानंतर जे समोरून येतात ना ते माझ्यावरती भडकत आहेत. खरं पाहायला गेलं तर त्यांना विरोध करायला पाहिजे, समोरून जे येतात त्यांनी.
पण ते विरोध न करता मी खाली उतरून गेलोय त्यांना सांगायला की तुम्ही तसं पुढं जाऊ नका. समोर गेल्यानंतर एकच लाईन चालते जिथं काम चालू आहे तिथं. मग विनाकारण जर या ठिकाणी आपण 3-3 लाईन जर केले तर काहीतरी उपयोग होणार आहे का? तर सर्वांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सर्वांनी या गोष्टीचा विचार करून पुढं चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तसं न होता काही लोक आपल्यालाच नंतर कसे बोलतात बघा. आता मी गाडी थांबवली आहे, थांबून मी त्यांना सांगायला गेलो आहे की तुम्ही गाडी पुढे घेऊ नका. पुढे घेतल्यानंतर एकच लाईन चालणार आहे आणि सर्व गाड्या त्या ठिकाणी अडकणार आहेत. काय झालं? आवाज चुकीचा आलाय, त्याला बोला की जरा. तर त्यांचं म्हणणं होतं की मध्येच गाडी का थांबवली. तर त्यांना मी सांगितलं की हे असे लोक समोरून येतात, त्यांना देखील तुम्ही बोललं पाहिजे. मला जसं आत्ता बोलताय ना, विचारताय ना, तर तसं त्यांना पण विचारलं पाहिजे की बाबा तू तुझ्या साईडमधून का समोर नाही आला म्हणून. आणि त्याच्यानंतर माझी राईड या ठिकाणी कॅन्सल झाली मित्रांनो. अशा प्रकारे काम करायला लागतं. एकाच लाईनमध्ये जर सर्वजण चाललो असतो तर माझी ती राईड कॅन्सल नसती झाली आणि माझं नुकसान नसतं झालं. आणि माझं एवढं नुकसान होणार असलेलं दिसतंय समोर. मला 5 मिनिटं लेट होत आहेत तरी देखील मी लाईनमध्ये एका मागे एक गाडी चालवण्याचा प्रयत्न करतोय. नाही की आता लेफ्ट साईडनं जागा दिसते तर पुढं गेलो असतो किंवा राईटनं जागा आहे तर पुढं गेलो असतो. पण तसं न करता आता माझी राईड कॅन्सल झाली म्हणून मी माझी गाडी डाव्या साईडला लावतोय. डाव्या साईडला लावून आता मी युटर्न देखील कधी मारतोय बघा. आता लगेच युटर्न नाही घेतला मी की बाबा राईट कॅन्सल झाली आहे तर युटर्न घ्या आणि पाठीमागे जा. असं न करता मी तिथं थांबलो एका साईडला, सर्व गाड्यांना पुढं जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर जेव्हा समोर आता सर्व गाड्यांची लाईन लागली, स्पेस तयार झाला, तेव्हा पाठीमागच्या गाडीला मी विनंती केली आहे की मला राईटला जायचं आहे, मला युटर्न घ्यायचं आहे म्हणून. आता इथं गाड्या थांबल्या बघा. मी त्यांना विनंती केली, ती गाडी देखील थांबली. मी युटर्न घेतला आणि युटर्न घेऊन मी परत गेलो. पाहू शकता माझं नुकसान झालं. सर्वांनाच घाई असते